मागचा जो विषय होता त्याला पुढे कंटिन्यू करत आहोत आपण आणि खोलवर जाऊ. तर काही भाग आपण मागच्या वेळेस वाचलाय तर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. आपण पाहिलं शम्रोनाबद्दल. कशाबद्दल? शम्रोन जे इस्रायलमध्ये होतं आणि त्या समय शत्रूचा वेढा चारी बाजूनी होता आणि आतमध्ये एक प्रकारे ते कोंडले गेले होते आणि अनेक दिवस हा वेढा असल्यामुळं त्यांना बाहेर पडता येत नव्हतं आणि आतमध्ये जे काही अन्नाचा साठा होता तो देखील काय होत चालला होता? संपत चालला होता. आणि अशा स्थितीमध्ये ते खूप लोक निराश होते आणि चिडलेले पण होते. आणि जो राजा होता हा काही प्रभूवर भय धरणारा नव्हता. पण देवाला धन्यवाद का देवाचा सेवक भविष्यवक्ता अलिशा त्या गावामध्ये राहत होता. प्रेज द लॉर्ड. तो एवढा चिडला की त्याने असं ठरवलं का अलिशाला काय करायचं? मारून टाकायचं. काय करायचं? मारून टाकायचं. कारण त्यांना असं वाटलं का त्याच्यामुळं त्याच्या क्रोधामुळं हा शाप कोणावर आलाय? आमच्यावर आला. पण देवाची इच्छा नव्हती का ते शापात मरावे, पण प्रभूची इच्छा होती का त्यांना जीवन मिळावं आणि त्यांनी पाहावं का परमेश्वर दया करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जरी शत्रूने त्यांना वेढलंय पण कोणाला कृपा करायची होती? सगळे बोला, कोणाला? देवाला कृपा करायची होती. आणि म्हणून बायबल सांगतं का देवाचा सेवक अलिशा याच्याकडे प्रभूचं वचन आलं. देवाचा सेवक कोण? अलिशा. त्याच्याकडे काय आलं? वचन आलं. आणि तो म्हणला काळजी करू नका, उद्या या समयापासून परमेश्वर काय करणार? प्रत्येक मार्ग मोकळे करणार आहे. काढू या ठिकाणी आपण दुसरे राजे 6 अध्याय. 31 वचनापासून रीड करा. रीड कर. दुसरे राजे 6 अध्याय आणि 31 वचनापासून. तेव्हा तो म्हणाला, साफाटाचा पुत्र अलिशा याचे शिर जर मी आज त्याच्या धडकावर राहून देईन तर देव माझे तसेच किंबहुना याहूनही अधिक करो. ओके. इथं जी वचन वाचती, राजा म्हणतो तर सेवकाचं शिर मी काय करणार? छेदून टाकर. आणि दुसऱ्या ठिकाणी अलिशा बसलाय. कोण बसलाय? आणि सगळे लोक त्या ठिकाणी आहेत आणि अलिशा भविष्यवाणी करणार आहे. काय करणार आहे? म्हणजे देव त्याला वचन देणार आहे या क्रोधापासून वाचण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आता रीड करू या ठिकाणी आपण 33 पासून रीड करा. 34 रीड करा. 7 अध्यायामध्ये काढा. 1 आणि 2 रीड करा. 7 अध्याय. तेव्हा अलिशा म्हणाला, लाऊडली. तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच्या वेळी शिमोनाच्या वेशीत 1 माप सपीट एका शेलीस व 2 माप सातू एका शेलास मिळतील. राजाच्या हाताजवळ सरदार होता. तो देवाच्या माणसास म्हणाला, पहा, परमेश्वराने आकाशपाटे उघडली तरी आकाश अशा प्रकारे होईल काय? प्रेज द लॉर्ड. देवाच्या सेवकांनी भविष्यवाणी केली का उद्या अद्भुत कार्य होईल आणि हा जो दुष्काळ आहे परमेश्वर दुष्काळ घालवणार. प्रेज द लॉर्ड. कोणी भविष्यवाणी केली? सगळे बोला, कोणी केली? त्याला कोणी सांगितलं? परमेश्वराने त्याला वर्ड दिलं. कारण लोक दुष्काळामध्ये होते, लोक मरणाच्या स्थितीमध्ये होते आणि म्हणून देवाचं वचन सेवकाद्वारे आलं आणि परमेश्वर म्हणतो का उद्या, कधी? उद्या अद्भुतरित्या परमेश्वर तुमचे खाण्यापिण्याचे मार्ग मोकळे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता वचन कोणाचं आहे? सगळे बोला, कोणाचं आहे? जरी भविष्य वक्ता हा मनुष्य आहे पण त्याला पाचारण करणारा परमेश्वर आहे आणि तो बोलत नाही. त्याच्या मुखात कोण शब्द घालतो? परमेश्वर. आणि देवाचा शब्द आला का उद्या तुम्ही देवाचा गौरव पाहणार आहे. तुमचे मार्ग परमेश्वर मोकळे करणार आहे. तुमचे अश्रू परमेश्वर पुसणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण ज्या समय हे वचन आलं त्यांच्यापैकी जी मंडळी बसली होती, तो राजाचा एक जवळचा व्यक्ती होता, त्याने एक प्रश्न उत्पन्न केला आणि तो म्हणतो का आकाश कपाटे जरी प्रभूंनी उघडली तरी असं होऊ शकत? प्रेज द लॉर्ड. ना कोणाची वाणी होती? आणि त्यांनी त्या वाणीला ललकारलं आणि तो म्हणला असं होऊ शकत नाही. पण देवाच्या सेवकांनी रिप्लाय दिला आणि तो म्हणला ऐक, असं होईल, असं तू पाहशील पण तू त्याचा उपभोग घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वर जे वचन देतो तर आपण संधी धरू नये. प्रेज द लॉर्ड. कारण वचन कोणाचं आहे? कोणाच्या लाईफवर आहे? आम्ही ज्या चर्चला येतो आठवडाभर थ्रूआउट लाईफ चॅलेंजेस येतात, मन निराश होतं, मन दुःखी होतं आणि देवाकडे आम्ही प्रार्थना करतो का प्रभू या स्थितीतून मला काय काढ?
बाहेर काढ. कारण आमच्या व्यक्तिगत जीवनात आम्हाला अंधार दिसतो, आम्हाला वाटत नाही का इथं वाट मोकळी होईल, आम्हाला वाटत नाही का इथं गोष्टी बदलतील, आणि निराशा असती, डिप्रेशन असतं. पण त्या स्थितीमध्ये आम्ही चर्चमध्ये येतो, देवाचं वचन आमच्या लाईफवर येतं, आमच्या गोष्टीला धरून येतं, आणि ते आम्हाला प्रोत्साहित करतो की जरी अंधार दिसतोय पण मी उजेड करणार आहे, जरी मार्ग बंद आहेत मी मार्ग मोकळा करणार आहे, जरी तुला वाटतं ही गोष्टी घडणार नाही पण परमेश्वर करणार आहे. पण जस्ट वचन येईल आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ते उगाच आलं का? कोणासाठी आलं? कोणाच्या लाईफसाठी आलं? परमेश्वराचं वचन आमच्या लाईफसाठी आहे, आमच्या जीवनासाठी आहे, आमच्या आनंदासाठी आहे. पण आपण ते होकार देऊन रिसीव्ह केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर आपण ते रिसीव्ह करत नाही, आपण आमेन म्हणत नाही, आपण ते घेत नाही, तर ते वचन आम्हाला फळदायी होत नाही. दुसऱ्याचं फळ आम्ही पाहणार पण आमचं फळ आम्हालाही दिसणार नाही, लोकांना दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना इथपर्यंत कळालं? वचन पाठवतो कोण? आपण रिसीव्ह करायचं. प्रेज द लॉर्ड. पहा, आपल्याही लाईफमध्ये वेगवेगळे आव्हान आहेत प्रत्येकाच्या जीवनात. कोणी आजारामध्ये अडकलंय, कोणाच्या घरामध्ये दारू आहे, कोणाची आर्थिक स्थिती सुधरत नाहीये, कोणी कर्जामध्ये आहेत, कोणाच्या फायलीचं काम अडकलंय, कोणाचं प्रमोशन थांबलंय, कोणाचं मॅरेज थांबलंय, कोणाचा विभक्तपणा कुटुंबात झालाय, आणि प्रत्येकजण अपेक्षा धरतो का कोणी कार्य करावं. पण परमेश्वराचा रिझल्ट येण्या अगोदर पहिले वचन येणार. काय येणार? सगळे बोला, काय येणार? कारण मी मागच्याच तुम्हाला सांगितलं का डायरेक्ट वृक्ष दिसत नाही, डायरेक्ट फळ दिसत नाही, पहिले बी टाकावं लागतं. काय टाकावं लागतं? शेतात जाऊन पहिले डायरेक्ट कापणी करता का पहिले बी टाकता? कारण जोपर्यंत बी जाणार नाही आणि बी मूळ धरणार नाही ते झाड आणि फळ उगवणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा आहे की आमचं जीवन फळदायी व्हावं, परमेश्वर ते मार्ग मोकळे करावे, पण ते म्हणतो मी पहिले बी टाकतो. काय टाकतो? आणि देवाचं वचन ते बी आहे चर्च, आणि ते येऊन आमच्यामध्ये पकड धरायला बघतं जेणेकरून आमच्यामध्ये फळ आणावेत. प्रेज द लॉर्ड. पण जस्ट ते बी टाकलं जाईल त्याचा अंगीकार कोणी करायचा? त्याला खत पाणी कुणी टाकायचं? जोपर्यंत त्याला खत पाणी टाकलं जाणार नाही, त्याचा अंगीकार केला जाणार नाही, ते बी आतमध्ये पकड धरणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस ते मातीशी समरूप होईल आणि त्याला पाणी भेटणार, मग ते उमलणार आणि ते फळ आणणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना फळवंत व्हायचं, आशीर्वादित व्हायचं, परमेश्वर काय टाकतो? मग ते बी कुणी स्वीकारायचं? आपण ते बीचं जे प्रभूने टाकलंय हे सोडायचं नाही, आपण त्याला आमीन म्हणून काय करायचं? स्वीकारायचं. आपण हालेलुया म्हणून त्याला अधिक फ्लरिश करायचं आणि प्रभूचा गौरव करायचा. प्रेज द लॉर्ड. आता प्रभूने ठरवलंय आम्हाला काय करायचं? फलवंत करायचं. काय करायचं? पण जस्ट परमेश्वर एक ठरवतो, सैतान पण दुसरी बाजू ठरवतो. प्रेज द लॉर्ड. एक ठिकाणी देवाने ठरवलं तुला काय करायचं? उंच करायचं, तुला फळवंत करायचं, तुला आशीर्वाद करायचं, पण दुसऱ्या बाजू सैतानाची इच्छा असती की तू तसाच राहावा आणि त्याच दुःखात जगावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूची इच्छा असते की जे फळ आमच्यामध्ये बी आमच्यामध्ये टाकलं विश्वासाचं, ते बी जपणं पण आमचं काम आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. बी वर टाकतो का बी टाकल्यानंतर त्याचं काय टाकतो? सगळे बोला, काय टाकतो? माती टाकतो. ते आतमध्ये पाहिजे. केवढं पाहिजे? जर ते वर असेल पाखरं येतील आणि ती बी काय करतील? सेम वे होतंय. आज बी टाकल्या जातं. प्रत्येक रविवारी आशीर्वाद प्रार्थनेत काय टाकलं जातं? पण अनेक लोकांचं बी आतमध्ये जात नाही. ते बी कुठे? आणि म्हणून पाखरं येतात आणि ते काय करतात? खाऊन नेतात. प्रेज द लॉर्ड. पण ज्याचं बी आतमध्ये जातो आणि जो त्याला वरतून आवरण घालतो ते बी त्याच्या आतमध्ये उगवतोच. प्रेज द लॉर्ड. म्हणून बी प्रत्येकात पडतंय. प्रत्येकाला वचन ऐकू येत नाही का? येते का नाही? मग का उगवत नाही? का साक्ष नाही? कारण अनेक लोकांचं बी वरती पडलंय. कुठं पडलंय? हा, तुमच्यात बी खोल जावं म्हणून पहिले आराधना आहे. काय आहे? आराधना आहे. तुमच्यातला कठीणपणा, दुःख, हप्त्याभरात जे टेन्शन, निराशा, भांडण, चिंता, हे सगळं पहिले साफ करायचं काम करतो प्रार्थना आणि आराधनामध्ये. आणि ज्या जमीन सुपीक होती काय टाकले आता? प्रेज द लॉर्ड. पण 6 दिवस ते बी तुमच्या आतमध्ये असावं हे काम तुमचं पण आहे. प्रेज द लॉर्ड. ते बी उकरण्याचं काम एक तर तुम्ही स्वतः कराल, सैतान करेल, किंवा कधी कधी परमेश्वर पण तुम्हाला पारखणार. प्रेज द लॉर्ड. पण या तिन्ही बाबतीत तुमच्या आतमध्ये जे बी पेरले, जो विश्वास टाकलाय तो तुम्ही सोडायचा नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? काय टाकलं आपल्यामध्ये? सांभाळायचं काम कोणाचं? कोण कोणते बी काढू शकतं? सैतान तर फिक्स झालेला आहे.
आपण दुसरे ऑप्शन्स घेऊ आता. स्वतः कोण? कधी कधी आपल्या स्वतःला पण सवय असते ते बी काय करून काढायचं, काढून पाहायचं उगतं का नाही उगत. कमॉन, कळतं आपल्या स्वतःला पण सवय. आणि कधी कधी परमेश्वर पण चेक करतोच. प्रेज द लॉर्ड. आणि आज ह्याच दोन गोष्टी प्रभू आम्हाला शिकवल का जे बी तुझ्यामध्ये पेरलं जातं ते धरून ठेवायचं काम तुझं आहे. प्रेज द लॉर्ड. तुझा विश्वासाला ललकारण्यात येईल, तुझ्या विश्वासाला आव्हान दिलं जाईल, पण ज्यावेळी तुझा विश्वासाला आव्हान दिलं जाईल, त्याला ललकारलं जाईल, तुझं काम आहे का तू ते बाहेर येऊ नको, त्या आतच ठेव. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं विश्वासाला काय दिलं जाईल? आव्हान. काय दिलं जाईल? सगळे बोला, काय दिलं जाईल? तुमच्या विश्वासाला आव्हान दिलं जाईल, तुमच्या विश्वासाला ललकारण्यात येईल, पण ज्यावेळेस आव्हान दिलं जाईल, ललकारलं जाईल, माध्यम कोणी असू द्या, परिस्थिती असू द्या, स्वतः असू द्या, सैतान असू द्या, इवन परमेश्वर असू द्या, पण ज्याही वेळेस आव्हान दिलं जाईल तुम्ही तुमचा विश्वास संयम सोडायचा नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं इथपर्यंत? एक एक्झाम्पल घेऊ समजण्यासाठी आणि मग आपण डीप मध्ये जाऊ. याईर व्यक्ती माहिती सर्वांना. काय झालं होतं याईरच्या मुलीबद्दल? किती लोकांना याईरची कन्या माहिती आहे? हा बोला कोणी. काय झालं होतं? ती आजारी स्थितीमध्ये होती, ती मरणार होती, म्हणून याईर आला कोणाकडे? का आला? उगाच आला का? काय त्याच्याकडं? विश्वास आहे. सगळे बोला, काय? विश्वास आहे. उगाच कोणी येत नाही. काय होतं त्याच्याकडे? आणि विश्वास हा कोणीतरी त्याला सांगितलं का रे का नाही तू प्रभूला ट्राय करत? तू सगळं ट्राय केलं, आता प्रभूचा अनुभव घेऊन बघ. परमेश्वराने खूप लोकांच्या जीवनात अद्भुत कार्य केले. प्रेज द लॉर्ड. एक विश्वास घेऊन, एक आशा घेऊन तो येशूकडे आला आणि येशू पण त्याच्याबरोबर निघाला. चर्च. प्रेज द लॉर्ड. पण वाटेमध्ये जस येशू आणि तो व्यक्ती प्रवास करत होता, एक रक्तस्रावीचा चमत्कार झाला. प्रेज द लॉर्ड. आता विश्वास डबल झाला पाहिजे का नाही? कमॉन. ज्या येशूला मी ट्राय करतोय, शिक्का भेटला का तुझा डिसिजन राईट आहे. बघ, रक्तस्रावी स्त्री रस्त्यात वाटेत तिथं बोलली पण नाही, तिने फक्त काय केला? स्पर्श केला आणि ती बरी झाली. तुझा डिसिजन राईट आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याचा विश्वास बुस्टअप झाला, पण थोड्याच मार्गात तो चालत गेला आणि रस्त्यामध्ये एक व्यक्ती आला आणि म्हणतो का ऐक, गुरुला काय देऊ नको, त्रास देऊ नको, तुझी मुलगी मरण पावली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा विश्वास होता. काय होता? पण त्या व्यक्तीचं बोलणं आता त्याच्या विश्वासाला आव्हान देत आहे का तुझ्याबरोबर येशू घेऊन जाण्याचा काही एक फायदा नाही. तसंच आव्हान आमच्या विश्वासाला दिलं जाणार. किती लोकांना समजलं? काढू मार्क 6 चॅप्टर 5वा अध्याय. सॉरी, मार्क 5वा अध्याय. हा काढला मार्क 5वा अध्याय. हा माईक दे इथं मागं देत्या सिस्टरना. 5वा अध्याय रीड करणार आहोत आपण. 36 आणि 37 ही दोन वचनं. मार्क 5वा अध्याय काढलं सर्वांनी? हा 35 पासून रीड करा सिस्टर. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीच्या घरी येऊन काही लोक आले आणि त्यांनी एक शब्द वापरला का गुरुला त्रास देऊ नको. म्हणजे थोडक्यात आता येशूचा तुझ्याबरोबर येऊन उपयोग होणार याचा विश्वास काय होता? कोण येईल सांगती? येशू येईल माझ्या घरी, माझ्या मुलीसाठी प्रार्थना करेल आणि माझी मुलगी त्या स्थितीमधून काय होईल? बरी होणार. प्रेज द लॉर्ड. पण त्या व्यक्तीने येऊन ज्या प्रकारचे शब्द बोलले, इनडायरेक्टली त्याच्या विश्वासाला त्याचे शब्द आव्हान देतात. काय देतात? फायदा नाही, फायदा काही उपयोग होणार नाही, उशीर झाला, काय झाला? पण ज्या वेळेस त्या व्यक्तीने शब्द बोलले, प्रभू येशूनी पटकन मानला का त्याच्या शब्दाकडे काय देऊ नकोस. पुढे रीड करा. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याला असं म्हणायचंय, तुझा विश्वास आव्हान देण्यात येतंय, तुझ्या विश्वासाला लाल करण्यात येतंय, प्लीज तू त्याचं ऐकू नको आणि आपला विश्वास म्हणजे मी आहे त्याला इथं सोडू नको. प्रेज द लॉर्ड. येशू वचन आहे. येशू कोण आहे? वचन आहे. ते बी आहे. बी संगती घेतलं का नाही घेतलं? आता कोणीतरी येऊन आव्हान देतं. काय देतं? आणि त्या आव्हानामुळं त्याच्याकडचं जे बी आहे ना, त्याची संगती होतं तो तिथंच ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड.
किती लोकांना समजतंय चर्च? येशू वचन आहे, वचन बी आहे. काय आहे? काय घेतलं त्यांनी संगती? बी घेऊन चाललाय. प्रेज द लॉर्ड. कुणीतरी आलं आणि आव्हान दिलं. काय दिलं? त्याच्या विश्वासाला. का फायदा नाही तुझा. जसं त्यांनी ऐकलं त्याचे हातपाय गळाले असतील, जागेवर तो बसला असेल आणि प्रभूला माहिती आहे का आता हा मला इथं सोडणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर त्यांनी मला इथं सोडलं तर मग हा कधी ब्लेस होणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमच्या विश्वासाला आव्हान दिलं जाणार. प्रेज द लॉर्ड. संडेला बी टाकलं का संध्याकाळीच येणार कोणतरी आव्हान द्यायला. प्रेज द लॉर्ड. कधी? सगळे बोला कधी? काहींचं दुपारपासून सुरू होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. आव्हान देण्यात येणार. दुपार असो, संध्याकाळ असो, सोमवार असो, मंगळवार असो, तो कधीतरी येईल आणि आव्हान देऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. पण जसं आव्हान दिलं जाईल तुमच्यातलं बी तुम्ही टाकू देऊ नका. तुम्ही धरून ठेवा आणि म्हणा का नाही, जर हे कमिटमेंट, हे प्रॉमिस माझ्या परमेश्वराकडून आहे, तू जरी मला ललकारतोय, मी याला अंगीकारत नाही, माझा विश्वास आहे का प्रभू माझ्या लाईफमध्ये कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. त्या समय येशूने पटकन बोलला त्याच्याशी का त्याच्या शब्दाकडे काय देऊ नकोस. सेम वे देव आमच्याशी बोलतोय. तुझ्यात ऑलरेडी काय टाकलंय? सगळं बोला काय टाकलंय. आता तुम्हाला ललकारण्यात येतंय, तुम्हाला आव्हान दिलं जातंय, तुझं काम होणार नाही, तू फळवंत होणार नाही, तुला संतती होणार नाही, तुझं घर होणार नाही, तुझ्याकडे तेवढं लोड नाही, तुझ्याकडे तेवढा पैसा नाही, तुझा व्यक्ती बदलणार नाही, तुझ्या कुटुंबात समेट घालणार नाही, त्याचा स्वभाव टर्न होणार नाही. पण तुम्हाला विश्वास होता कोणावर? मग जर तुम्हाला ललकारण्यात येतंय, तुम्हाला आव्हान दिलं जातंय, तर प्लीज ते ऐकून तुमचं बी तुम्ही टाकू नका. प्रेज द लॉर्ड. जो तुम्हाला ललकारतोय, आव्हान देतोय, त्यालाच तुम्ही आव्हान देऊन टाकायचंच. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च? प्रभू आम्हाला पुढच्या लेवलला घेऊन चाललाय का? कसं देवाकडून मिळवायचं. प्रेज द लॉर्ड. आणि कधी कधी देव बी ललकारू देतो, देव बी आव्हान देऊ देतो. का? कारण देवाला पण पाहायचं का माझं जे बी पेरलंय हा किती प्रकारे त्याचा सुरक्षा करतो, त्याला धरून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. कोणाचं काम आहे? सगळे बोला माझं काम आहे. परमेश्वर. सगळे बोला परमेश्वर माझ्या दुःखामध्ये माझ्याशी बोलतो. ते शब्द बी आहे, ते सांभाळायचं काम माझं आहे. कुणी मला आव्हान देव, मला माझं बी, माझा विश्वास मला सोडायचा नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू शिकवल एक कानानी स्त्रीद्वारे आणि खूप सुंदर उदाहरण आहे आणि परमेश्वर खूप सारे उलघडे आम्हाला प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहे शिकण्यासाठी? आणि पकडा, मी बोलायच्या पहिले पवित्र आत्मा तुम्हाला ते दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग त्याचा मजा वेगळा आणि प्रभूचा गौरव जास्त आहे. प्रेज द लॉर्ड. जाऊ या ठिकाणी आपण काढू मत्तय 15 अध्याय. हा माईक द्या इकडं. हा ऋतुजाकडे द्या. काढलं सर्वांनी. आता हे उदाहरण आहे कनानी स्त्रीबद्दल. कोणाबद्दल? कनानी स्त्रीबद्दल. हा. आणि खूप सुंदररित्या परमेश्वर याच्यातले भेद आम्हाला प्रगट करल. कशाच आव्हान दिलं जातं त्याच त्या आव्हानाला कसं सामोरे जायचं आणि आपल्या आयुष्यात काय करायचे, मिळवायचे. आपण नेहमी सैतानाचं नाव घेतो. कोणाचं? सैतानाचं नाव. का विश्वासाला सैतान काय देतो? आमच्या आव्हान देतो. पण इथं परमेश्वरच आमच्या विश्वासाला काय देतो? आव्हान देतो. प्रेज द लॉर्ड. सगळे बोला कोण? आतापर्यंत आपण नेहमी कोणाचं नाव घेतो? सैतानाचं नाव. का सैतान आमचा विश्वास चोरतो, सैतान आमचा विश्वास जगमग करतो. पण इथं परमेश्वरच आमच्या विश्वासाला काय देतो? आव्हान देतो. आणि स्त्री या आव्हानाला ऍक्सेप्ट करून असं कन्व्हिन्स करते परमेश्वराला आणि त्या आशीर्वाद घेऊन जाते. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर आहे. प्रभूचा आत्मा त्याला प्रगट करो जसं प्रभूने मला शिकवलंय. वाचू या ठिकाणी आपण 21 वचनापासून वाचू. 21 वचन. लक्ष देऊन एक एक गोष्ट ऐका काय काय घडलं. वाचू. 21 वचन. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या भागात गेला. 22 वचन. तेव्हा पहा, कोणी एक कनानी बाई त्या सीमांतून बाहेर निघून आली आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, हे प्रभू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव तिचा उल्लेख केला. ती सोर आणि कुठली आहे? सिदोन मधली. म्हणजे असा प्रांत जे लोक यहुदी नाहीयेत. कोणते लोक नाहीयेत? यहुदी नाही. जसं शमरूनी लोक आहेत तसेच हे लोक आहेत जे यहुदी नाहीयेत, परके लोक आहेत. पण परके लोक कोणाकडे आले? सगळे बोला कोणाकडे आले? येशूकडे. आणि खूप सुंदररित्या त्यांनी वर्णन केलं. दाविदाच्या पुत्रा. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे तिच्यापर्यंत कुठून ना कुठून ही सुवार्ता पोहोचली की येशू नावाचा कोणीतरी मसीहा आहे, व्यक्ती आहे, जे लोक आपले त्रासाकडे घेऊन जातात, त्या लोकांवर तो दया दाखवतो आणि त्यांच्यावर हात ठेवतो, प्रार्थना करतो किंवा काहीतरी शब्द बोलून त्यांचे जीवन तो बदलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने ऐकलं, तिचे त्रास खूप मोठे होते म्हणून तिने पर्वा केली नाही, का कानानी नाही, हा कोण आहे, यहुदी आहे, काही फरक पडत नाही, माझी मुलगी त्रासामध्ये, मला कसंही करून माझ्या मुलीसाठी जीवन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक आशेने ती कोणाकडे आली? कंटिन्यू करा पुढं. माझी मुलगी भूताने भारी पिडलेली आहे. कशाने चर्च? भूताने. दुष्ट आत्म्याने तिला ग्रासलंय आणि दुष्ट आत्मा तिला त्रास देत असेल, कारण तिने सांगितलं भारी प्रकारे तिला काय केलंय? पिडलं. आहे. कधी कधी दुष्ट आत्मा मारण्याचा प्रयत्न करतो, आत्महत्या करून घेतो, वेगवेगळे प्रकार दुष्ट आत्म्याचे, जीव देत नाही किंवा शरीराला इजा करून घेतो, वेगवेगळ्या प्रकारे त्या मुलीला काय होत असतील? त्रास होत असतील. आणि या आईची इच्छा नव्हती का तिच्या समोरची दशा व्हावी. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा तिने येशूबद्दल ऐकलं, तिने ठरवलं की येशूकडे जायचं आणि आशीर्वाद आपल्या मुलीसाठी घेऊन यायची. प्रेज द लॉर्ड. आता कंटिन्यू करू पुढं. 23 वचन. परंतु त्याने तिला एक शब्द सुद्धा बोलून उत्तर दिले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही आवाज देते कोणाला? येशूला. शिष्य आहेत, येशू आहेत, आवाज देते. दाविदाच्या पुत्रा, नो रिस्पॉन्स. आशा आहे, काय आहे? आशा. कोण कार्य करणार? येशू. पण रिस्पॉन्स नाही. प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली. ते म्हणाले, तिला लावून दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य लोक म्हणतात तिला काय कर? लावून दे. यहुदी नाहीये. कोण नाहीये? यहुदी नाही. या शमनी स्त्रीशी येशू बोलत होता, काही लोकांनी कुजबुज केली. शिष्यांनी काय केली? सगळे बोला, काय केली? कुजबुज केली. अरे आपण यहुदी, ही सामरी, आपला यांचा काय मेळ? आता तसंच शिष्य म्हणतात तिला काय कर? लावून दे. आणि त्या स्त्रीमध्ये काय चर्च? विश्वास. आशा आहे. काय आहे? आशा. आशा आहे का परमेश्वर काय करणार? कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आशेला वाव मिळती का आशा घालण्याचं काम होतंय? वाव. साक्षीकडे तिच्यात आशा आहे. काय आहे? आशा. त्या आशेला प्रोत्साहन भेटतंय का त्या आशेला निगेटिव्हिटी भेटते? निगेटिव्हिटी भेटतीये. शमनी स्त्री, सॉरी कनानी स्त्री कन्व्हिन्स करते, हाक मारतीये, पण नो रिस्पॉन्स. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आशा मावळली पाहिजे का नाही? येस. कमान मावळली पाहिजे का नाही? इतक्या आशेने मी आले, मी परकी आहे तरी तुमच्याकडे आले, पण शिष्य म्हणतात तिला काय कर? लावून दे. प्रेज द लॉर्ड. पण तरी आपली आशा सोडत नाही चर्च. आपली आशा तिने आडर धरली. प्रेज द लॉर्ड. पुढे खूप सुंदर आहे, पुढे जाऊ. कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. हा, ती आमच्या मागे कशी येते? ओरडत येत आहे. म्हणजे तिचं जे ओरडणं होतं रिजेक्ट करण्यात आलं. तिने काय केलं? पहिले सगळे बोला, ओरडलं. काय केलं तिने? ओरडलं. पहिला टाइम फेल झाली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू करा. 24 वचन. मग त्याने उत्तर देऊन म्हटले, मला इस्रायलाच्या घराऱ्यातला हरपलेल्या मेंढ्या वाचून दुसऱ्या कोणाकडे पाठवले नाही. आता पहा, प्रभूला दया आली आणि प्रभू बोलला. तो म्हणला, मी इस्रायलसाठी. कोणासाठी आहे? इस्रायलसाठी. जे हरवलेले आहेत मी त्यांच्यासाठी, दुसऱ्यांसाठी मी आलेलो नाही. म्हणजे पहिले तिने ओरडली, रिस्पॉन्स आला नाही, तिला घालून द्या. मग येशूने दया दाखवली आणि म्हणला, ऐक बाईक, तुझा जो समज आहे तो गैरसमज आहे. प्रेज द लॉर्ड. तो गैरसमज तू काय कर? दूर कर. कारण मी तुझ्यासाठी नाही, मी अन्य जातीसाठी नाही, मी कोणासाठी आलो? इस्रायलसाठी. प्रेज द लॉर्ड. आशा सोडली पाहिजे का नाही? येस. घरी गेली पाहिजे का नाही? प्रेज द लॉर्ड. तिच्या विश्वासाला आव्हान दिलं जातं. काय दिलं जातंय? आव्हान दिलं जातंय. कारण तुम्हासाठी नाही आलो, तुला कोणी सांगितलं? चुकीचं आहे, जा परत. गेली नाही चर्च. पुढे कंटिन्यू करा. 25 वचन. ती तर येऊन त्याच्या पाया पडली. काय पडली चर्च? पाया पडली. सगळे बोला, काय पडली? पाया. इथं पहा, सीन मध्ये दाखवलं. तिचं विश्वासाला आव्हान दिलं, गेली नाही चर्च. ती त्या आव्हानाला आता परत सामोरे जाते आणि आता परत कोणाचे पाय पकडते? येशूचे पाय. प्रभूचे पाय पकडते. प्रेज द लॉर्ड. आता कार्य झालं पाहिजे का नाही? कमॉन, कार्य झालं पाहिजे का नाही? पण परमेश्वर पुन्हा तिच्या विश्वासाला काय देतो? आव्हान देतो. प्रेज द लॉर्ड. पुढे कंटिन्यू करा. खूप सुंदर आहे. व म्हणाली, हे प्रभू, माझे सहाय्य कर. 26 वचन. हा, ती काय म्हटली? माझं सहाय्य कर. पण प्रभूने सहाय्य केलं का? नाही. पुन्हा तिच्या विश्वासाला त्यांनी आव्हान दिलं. काय दिलं? आव्हान दिलं. कसं आव्हान दिलं? वाचू. 26 वचन. परंतु
त्याने उत्तर देऊन म्हटले, लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. हा पुन्हा वाच. 26 वचन. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा प्रभू आव्हान देतो आणि म्हणतो लेकरांची भाकर कुत्र्यांना घालणं योग्य नाही. प्रेज द लॉर्ड. आता तिचा इगोला काय म्हणू आपण, तिचा अहम हट झाला पाहिजे. ए बाबा नाही करत न करू जा. काय म्हणतो मला, लेकरांची भाकर कुत्र्यास घालणे ठीक म्हणजे नाही. इनडायरेक्टली आम्ही कोण आहेत, कुत्रे आहोत. इगो हट झाला पाहिजे होता. चर्च मन तुटलं पाहिजे होतं. असंच मरल पण नको तुझी प्रार्थना मला. प्रेज द लॉर्ड. माणसात लगेच अहम येतो. काय येतो, अहम येतो. काय करणार तुमच्या प्रार्थनेची, दुसरे 10 पास्टर उभे करू आम्ही. कमॉन, कळतंय चर्च. इगो हट होऊन जातो. पण चर्च येशू इनडायरेक्टली ना तिचं आव्हान, तिचं जे विश्वास आहे ना त्याला ललकारतोय, त्याला आव्हान देतो. प्रभूला तिला कुत्र म्हणायचं नाहीये, त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. पण परमेश्वर तिच्या विश्वासाला हलवतोय, तोडतोय, आव्हान देतोय. पण ती खूप सुंदररित्या आता कन्व्हिन्स करते. कोणाला, येशूला. येशू म्हणला का जी भाकर लेकरांची ती कुत्र्यांना नको. कोणाला, कुत्र्यांना नको. आता ती म्हणते ठीक आहे आम्ही कुत्रे तर कुत्रे, पण कुत्र्यांचा पण काही अधिकार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कुत्रे तर कुत्रे, पण कुत्र्यांचा पण काहीतरी अधिकार आहे. आणि तो अधिकार काय तिने बोलून दाखव. येस. रीड कर. 27 वचन. पण तिने म्हटले, खरेच प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात. हा एक मिनिट पुन्हा पकडू आपण. येशू म्हणतो का ही भाकर लेकरांची ती कोणाला नको, कुत्र्यांना नको. सगळे बोला कोणाला नको. कुत्र्यांना नको. तिचा रिप्लाय काय होता, सेम वा स्टार्टिंग पासून तेच. 27 वचन. पण तिने म्हटले, खरेच प्रभू. काय म्हणती, खरेच प्रभू. बरोबर बोलतोस. कसा बोलतो, बरोबर बोलतोस. तू बरोबर बोलतो प्रभू, आम्ही कुत्रेच आहेत, पण कुत्र्यांचा पण काही अधिकार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. का कुत्रे जरी मेजावरची खात नाही, पण मेजावरून जे खरकाट पडतं ते कुत्रेच खातात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला ही गोष्टच झाली चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. देव तिच्या विश्वासाला आव्हान देत होता, ऐकत नव्हता, लक्ष देत नव्हता, कुत्र म्हणत होता, पण तिने ते आव्हान ऍक्सेप्ट केलं आणि आपला विश्वास प्रभूच्या प्रती सोडला नाही. आणि तिने देवाला कन्व्हिन्स केलं, कुत्रे तर कुत्रे, पण खालचं काय नाही व्हायना ते आम्हाला मिळालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा पुढे काय रीड करा. तरी कुत्रीही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात. पुढं 28 वचन. तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा विश्वास मोठा. म्हणजे देवाने तिच्या विश्वासाला आव्हान दिलं, पहिले ऐकलं नाही. प्रेज द लॉर्ड. मग तिला सांगितलं का तुमच्यासाठी आम्ही आलेलो नाही. मग त्यांनी कुत्र म्हणून तिला संबोधन केलं, पण तरी देखील ती म्हणते कुत्र होऊन काय नाही व्हायना, आम्ही अधिकार ठेवतो का आम्हाला तो आशीर्वाद काय व्हावं, मिळावं. आणि परमेश्वर तिला शब्द दिला आणि म्हणला, ऐक, तुझा विश्वास मोठा आहे, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुझं लेकरू काय हो, आशीर्वादित हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंटिन्यू कर त्याला. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. कोणाच्या इच्छेप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे. कोण शब्द बोलला, येशू बोलला. बोलला का नाही बोलला. येस, बोलला. आता पहा इथं काय शिकण्यासारखं आहे. विश्वास होता, कोण कार्य करल, येशू कार्य करल. रिस्पॉन्स नाही होता भेटत. चर्च तिला ऍक्सेप्ट केलं जात नव्हतं, तिला चान्स भेटत नव्हता प्रभूशी बोलावं. आणि चान्स भेटला बी तर येशू पण तिच्या बोलण्याला व्हॅल्यू देत नव्हता. तिचे शब्द काय करत होता, डायव्हर्ट करत होता, तिला ललकारत होता, तिला आव्हान देत होता. पण तिने शेवटी त्या आव्हानाला कन्व्हिन्स करून हे दाखवून दिलं की आम्ही एलिजिबल आहोत, आम्ही पात्र आहोत, काही ब्लेसिंग्स आम्हालाच भेटले पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वेगवेगळे रिझन्स आहेत कुत्र मांडण्याच्या मागचं. इस्रायल जे होतं हे म्हणजे अशा प्रकारचा समाज होता ना का तो इतर समाजाला झिरोच लेखायचा. कसं लेखायचा, झिरो. म्हणजे ते जर भेटले बी ना तर त्यांचे स्नान असायचे, आंघोळ असायच्या, लगेच जाऊन काय करून यायचे, आंघोळ. त्यांच्या नजरेत हा दुसरा समाज कुत्र्याप्रमाणे. कशाप्रमाणे, कुत्र्याप्रमाणे. कुत्र्याप्रमाणे. बाबा थोडक्यात आम्ही तुम्हाला गृहीत धरत नाही, आमच्या नजरेत तुमची रिस्पेक्ट कसं आहे, झिरो आहे. म्हणजे परमेश्वराला त्यांना कुत्र नव्हतं म्हणायचं, पण जे शिष्य संगती आहेत, शिष्य कोण संगती आहेत, त्यांच्या डोक्यात प्रकाश टाकायचा. Yes. काय टाकायचं, प्रकाश. म्हणजे त्याला शिकवायचंय का मेजावरची भाकर कोणासाठी आहे, तुमच्यासाठी, इस्रायलसाठी. कोणासाठी, इस्रायलसाठी. पण ती भाकर खात नाही.
येस त्यांना त्या भाकरचं व्हॅल्यू नाहीयेत. पण ज्यांना तुम्ही कुत्र समजता, ज्यांना तुम्ही तुच्छ समजता, ते लोक मेजावरची नाही खालच्या पडलेल्या चुऱ्याचा पण रिस्पेक्ट येस ठेवतात. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं मेजावरची भाकर कोणासाठी आहे? इस्रायलसाठी येशू म्हणतो ना मीच जीवनाची काय आहे, भाकर आहे. तो डिक्लेअर करतो, पण तो म्हणतो या भाकरचं व्हॅल्यू इस्रायलला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यांना भाकर भेटत नाही ते म्हणतात नाही भाकर तर काय हरकत नाही, चुऱ्यावर भागू आम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तो शिकवतोय चर्च. प्रभूला त्यांना कुत्र म्हणायचं नव्हतं, पण त्यांची मानसिकता तशी होती. कोणत्या लोकांची? यहुद्या लोकांची. कारण येशू काय म्हणला पहिले की ही भाकर फक्त कोणासाठी आहे? इस्रायलसाठी. आणि योहान 3:16 तोच म्हणतो. काय म्हणतो योहान 3:16 मध्ये? देवाने जगावर एवढी हा. प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुढं? पुत्र दिला, की यासाठी की जो कोणी काय शब्द वापरला? यासाठी. जो कोणी. मग ही जो कोणी मध्ये येत नाही का? येस येतो. मग येशू तिला कुत्र बोललं पाहिजे होता का? येस बोललं पाहिजे. नाही. कमॉन, समजतंय तुम्हाला? जर येशू 3:16 मध्ये म्हणतो जो कोणीच्यावर काय ठेवल विश्वास. पण परमेश्वरला फक्त हिला टॅली नाही करायचंय, त्याच्याबरोबर जे शिष्य आहेत ना त्यांची ट्रेनिंग पण चालली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रगटीकरण खूप वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये, पण एक अँगल हा पण आहे का प्रभूला तिला तर ब्लेस करायचं, पण जे शिष्य आहेत त्यांच्या डोक्यात प्रकाश टाकायचा. का पहा इस्रायलमध्ये मला व्हॅल्यू नाही, माझा रिस्पेक्ट नाही. मी उघडपणे सांगतो का मी भाकर आहे, पण ते मला अंगीकार करायला तयार नाहीयेत. पण ही स्त्री जिला मी नाकारतोय, जिला मी रिजेक्ट करतोय, ती चुरा पण खाण्यास तयार. प्रेज द लॉर्ड. देव शब्द बोलला. काय बोलला? शब्द. तिच्या विश्वासाला प्रभूने पहिले आव्हान दिलं. तिने आपला विश्वास सोडला का? कमान बोला, सोडला का? तिने कोणाला कन्व्हिन्स केलं? येशू तिला कन्व्हिन्स करतोय घरी जा काही होणार नाही, पण ती देवाला कन्व्हिन्स करताय रे होणार आहे सगळं. प्रेज द लॉर्ड. कमान, किती लोकांना कळत? येशू तिला कन्व्हिन्स करतोय काही होणार, तुझ्या हाती काही लागणार नाही, तुझा ट्राय 0 आहे. पण ती कन्व्हिन्स करते येशूला का नाही माझा ट्राय 0 नाही, जर होईल तर इथंच होईल आणि तूच करणार, तुझ्या पलीकडे कोण करणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. कमान, किती लोकांना समजतं? कोण करणार चर्च? येशू करणार. हा, सैतान तुम्हाला ललकारल, तुम्ही स्वतः देखील तुम्हाला ललकारणार, आव्हान देणार. पण तुमच्या आत्म्याने तुमच्या देहाला कन्व्हिन्स केलं पाहिजे का करणार तर येशूच करणार, त्याच्या पलीकडे कोण करणार. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना समजतंय चर्च? आव्हान दिलं जाईल. काय दिलं जाईल? पण तुम्हाला कळलं पाहिजे चर्च का दिलेलं आव्हान कसं नाकारायचं आणि कोणाचा गौरव करायचा. किती लोकांना समजतं? एक उदाहरण घेतो, प्लीज बस. चर्चला जायचं. कुठं जायचं? आज एक्साइटेड चर्चला जायचं, प्रे करायची, वर्शिप करायची, आत्म्याने भरायचं, सगळ्यांना घेऊन चालायचं. पण सकाळीच गडबड. सकाळीच गडबड. खूप ठरवलं होतं आज फुल फ्लो मध्ये वर्शिप करणार, आज बेभानपणे वाहणार कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. पण यायच्या पहिलेच गडबड. मग माइंड म्हणतं जाऊ दे आता आज काय होणार नाही, आता आराधना होणार नाही. एवढी बडबड केली घरात, एवढा वाद घातला, आता देवा तुझ्याशी कसं बोलायचं. आता जातो चर्चमध्ये काय करतो, बसतो बाबा आज काय टच करू नको, कारण आज माझ्याकडून तसं काही होणार नाही. चर्च तुमच्या विश्वासाला कोणतरी ललकारलंय, तुम्हाला आव्हान देते कोणतरी, आज चर्चला जा फक्त बस, काय करू नको, काय होणार नाही. आज तुझं मुंह आहे ना तोंड तू घाण करून आलेला आहेस, फक्त जाण काय कर, बसून घे. कोणतरी तुम्हाला ललकारतंय, तुम्हाला चॅलेंज देतंय चर्च. येस. तू म्हणा मी कसा का असा ना, पण देव रोगांसाठी झालाय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चूक त्याची असो माझी असो, पण माझा प्रभू आज माझी भेट घेऊन जाणार. येस आमेन. माझा प्रभू आज मला टच करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आपण म्हणतो पहिले ठरवतो नाही आज काय नाही होणार, येणार सायलेंट बाबा, आज कोणाशी बोलायचं नाही, लोक म्हणतील काय झालं घरी, म्हणून पटकन काय करायचं लगेच घरी निघून जायचं. अरे असं येऊन असं जाऊ नको. तुझ्या विश्वासाला सकाळीच कोणतरी आव्हान देऊन गेलं, त्याला ललकार म्हण का नाही मी देवाला भेटायला चालू, माझी जरी पात्रता नाही पण माझ्या देवाची पात्रता आहे, मला भेटावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मला भेटू शकतो, मी जरी एलिजिबल नाहीये पण तो एलिजिबल आहे माझ्यावर दया करण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव मला दया दाखवणार. मी जरी आज योग्यतेचा नाही, जरी मी आज चुकलोय, मी गडबड झालोय, पण परमेश्वर तुझा अनुग्रह आज तुम्हाला देऊन जाणार आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान तुम्हाला ललकारल, तुम्हाला आव्हान दिलं जाईल आणि तुम्ही त्या आव्हानात अडकता आणि म्हणताना आज काय नाही होणार, आज फक्त जायचं, बसायचं, घरी यायचं, जास्त बोलायचं नाही आणि निघून जायचं. कमॉन, कळतंय चर्च? तिला आव्हान दिलं का नाही? येस दिलं. तिने कन्व्हिन्स केलं. तुम्हाला जरी वाटतं ना आज माझा मूड नाही, पण मूड बनवणारा कोण आहे? येशू. तुझ्यात योग्यता नाही, पण योग्यता कोणामध्ये? येशू मध्ये आहे. तुम्हाला कन्व्हिन्स करायचं का मी जाणार, मी वर्शिप करणार,
मी हात हलवणार, मी आनंद करणार, मी वचन अंगीकार करणार, कारण ते देण्यास माझा देव पात्र आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या विश्वासास आव्हान दिलं जाईल, तुम्ही स्टँड घेतला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सायलेंट याल, सायलेंट जाईल, काही होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? आज अनेक लोक अशा प्रकारे आपला आनंद संडेला गमावून टाकतात. सकाळीच काहीतरी घरात काहीतरी स्थिती परिस्थिती उत्पन्न होती, रस्त्यात कोणतरी ललकारून टाकतं, गडबड, आले सॅड गेले सॅड. तुम्हाला आव्हान दिले, काय दिलंय? आव्हान त्या दिलंय. आव्हानाला तुम्ही सामोरे जा. प्रेज द लॉर्ड. प्रभू याचा इम्पॅक्ट इथं पडणार नाही. तू दया दाखवशील, तू कृपा करशील, तू माझ्याशी भेटणार, तू माझ्याकडून करून घेशील, तू जॉय टाकशील माझ्यामध्ये. जरी मी सॅड आहे, जरी माझे हातपाय हलणार नाही असं मला वाटतं, पण तेव्हा तू आज असा अनुग्रह, असा अभिषेक मला देशील की इथं आल्यानंतर जसा मी आलो तसा राहणार नाही, माझी स्थिती तू बदलणार परमेश्वर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी ठिकाणच आहे का माझं लाईफ इथं ट्रान्सफॉर्म आणि चेंज होतं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. चर्च आव्हानाला समोरे जा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? तर आम्हाला काय झालं सिस्टर, काय झालं ब्रदर? अरे तुला माहीतच नाही ठिकाण कोणतं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला माहित पाहिजे का फेलोशिप काय असते, प्रभूला भेटणं काय असतं. प्रेज द लॉर्ड. जर तू तुझा विश्वास मोठा केला, देव नक्की तुझी दखल घेईल, येस. नक्की तुझे विचार चेंज करणार, नक्की तुझा मूड फिरून जाणार, नक्की प्रभू तुझा आनंद पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण इथं आल्यानंतर देव शब्द देतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. आता हे खूप सुंदर आहे. दुष्ट आत्मा आहे काय? दुष्ट आत्मा. सगळं बोला काय? दुष्ट आत्मा. कारण कधी कधी लोक म्हणतात पास्टर या, आई म्हणतात फोन लाव. काय लाव? फोन. प्रभू काय बोलला? फक्त शब्द बोलला. तो म्हणला तुझ्या इच्छेप्रमाणे हो. येस. आणि दुष्ट आत्मा निघून गेला. गेला चर्च. कमॉन. तिच्या मुलीला काय लागलं? दुष्ट आत्मा. मुलगीने आली, ती आली चर्च. आणि प्रभू म्हणतो तुझ्या इच्छा, तिची इच्छा होती का माझी मुलगी काय व्हावी या बंधनातून? सुटावी. एवढीच इच्छा होती. तिने असा विश्वास नव्हता ठेवला का प्रभू घरी यावं, डोक्यावर काय ठेवावं. हा ठेवावा. जर विश्वास तसा असता तसं करावं लागला असतं. येस. तिचा विश्वास एवढाच होता का प्रभू येशू मी आले, काहीतरी दोन शब्द बोल, प्रार्थना कर, माझ्या मुलीला बरं कर. ते म्हणतो तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि दुष्ट आत्मा गेला चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमच्यासाठी ज्यांना दुष्ट आत्मा कधी लागतात, तुम्ही आम्हाला फोन केला तर त्याच्यावर पण प्रार्थना होती चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमचा विश्वास मोठा करा. काय बोला? फक्त शब्द बोला. शब्द बोला तुम्ही. तिने शब्द ऐकले चर्च. म्हणून देवाला हे लोक खूप आवडले, कानाई स्त्री. प्रेज द लॉर्ड. इस्रायलचे लोक येशूला कुठे घेऊन जायचे? घरी. कुठे घेऊन जायचे? घरी. आणि परके लोक म्हणजे फक्त काय बोल? शब्द बोल. कमॉन, किती लोकांना समजतं? याईर आला, परका होता का यहुदी होता? यहुदी होता. कोण होता? यहुदी. यहुदी होता. जो एक अधिकारी होता आणि ज्याचा चाकर आजारी पडला होता तो रोमी होता. कोण होता? रोमी. परके लोकांनी घरी नाही नेलं. परके फक्त म्हणले काय बोल? शब्द बोल. बस काम झालं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? परके लोक फक्त म्हणले, पण जे यहुदी होते मग ती मारता मारे का नाही असं त्यांना कबरेपर्यंत न्यावं लागलं. कुठपर्यंत न्यावं लागलं त्यांना? कबरेपर्यंत. अरे मग तिथपर्यंत चला तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च. आमचा विश्वास प्रभूच्या प्रती आपण धरून ठेवायचा. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा विश्वास तुम्ही जपला चर्च तर तुम्ही 100% ब्लेस होणार. प्रेज द लॉर्ड. आणि आव्हान तुम्ही स्वतः देणार. कोण देणार? आपण स्वतः पण काही किती आव्हान देतो स्वतःलाच का नाही होणार बाबा. प्रेज द लॉर्ड. प्रभू 75% पडू दे, 75% पडू दे. रिझल्ट टफ लागला, प्रभू 5 तरी कर. लगेच आव्हान स्वतःला देऊन टाकतो आपण. अरे टफ लागला बरं का तिकडं, प्रभू ठीक आहे 75 खाली येतो. प्रभू स्वतःला काय उभं करतो? प्रभू तेवढं मोठं नाही होत ना, 2 BHK जाऊ दे, 1 BHK कर. स्वतःच्या विश्वासाला काय देऊन टाकतो? आव्हान. साहित्य तर लांबच राहिला. मी म्हणलं साहित्यानं पहिले हात टेकून बसला. कोणासमोर? देवासमोर. प्रभू काही झालं का मीच आहे. आपण स्वतःला काय देतो? आव्हान देतो चर्च. का नाही होणार? थोडं कॉम्प्रोमाइज करतो प्रभू. प्रेज द लॉर्ड. चर्च तुम्ही या आव्हानापासून वाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आव्हान देण्यात येईल, पण तुम्हाला स्टँड घ्यायचा आणि तुम्हाला कन्व्हिन्स करायचं त्या आव्हानाला कशा प्रकारे माझा परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत? कोणती पण स्थिती असू द्या, सैतान किंवा आपला देह आपल्याशी बोलू लागतो आणि आव्हान क्रिएट करतो. म्हणजे आव्हान म्हणजे एक प्रकारचं चॅलेंज उभं करतो का नाही होणार बाबा. मग आपण पण म्हणायचं तेव्हा तू नाही करणार तर कोण करणार आहे मग. प्रेज द लॉर्ड. तू नाही करणार तर
कोण करणार कोण करणार आहे प्रभू? बळी माझा देह म्हणतो का रे बघ आता नाही होत चाललं, क्रिटिकल होत चाललंय, हाटोक्याच्या बाहेर चाललं. प्रभू सगळं मान्य, सगळं ठीक आहे, पण तू नाही करणार तर कोण करणार मग? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे प्रभू. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुझ्याकडे नाही येणार तर मग कोणाकडे येणार? प्रेज द लॉर्ड. देवा तुला नाही सांगणार तर मग मी कोणाला सांगणार प्रभू? आणि तू नाही ऐकणार तर मग अजून कोण आहे माझं ऐकणार प्रभू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. आव्हान दिलं जाईल. प्रेज द लॉर्ड. आव्हान दिलं का आपण लगेच उरफाटे होतो प्रभूकडे. काय प्रभू एवढी प्रार्थना केली, कुठं काय केलं? काय प्रभू एवढं चर्चला आलं, कुठं काय केलं? प्रभू एवढं दान दिलं, कुठं काय केलं? प्रभू एवढे उपवास दिले, कुठं काय केलं? अरे तुला आव्हान दिलं कोणी? तू स्वतःला काय उभं केलं का मी एवढं केलं, कुठं काय प्रभूने केलं? तुझ्या आव्हानाला तू नाकार आणि म्हण का देव दया दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतं चर्च, कधी कधी परमेश्वर हे आव्हान आमच्या लाईफमध्ये येऊ देतो आणि मग प्रभूला कळतं का किती स्ट्रॉंग बिलीवर आहे म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने हे मुद्दाम होऊ दिलं का ती ओरडती, हा ऐकत नाही. ती कन्व्हिन्स करती, पाय पकडती, हा म्हणतो नाही भाकर मी हरवलेल्यांसाठी आलेलो आहे. मग ती पुन्हा कन्व्हिन्स करते, तो म्हणतो नाही ही भाकर त्यांच्या तुझ्यासाठी नाही. देव कधी कधी तुमचा आतला विश्वास बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या देवाला पाहायचंय, तुमचा अंत नाही पाहायचा आहे, तुमचा विश्वास पाहायचा आहे. पण आपल्या गणित उलट, आपण काय म्हणतो, देव काय पाहतो? तो अंत नाही पाहतो, तुझा विश्वास पाहतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती म्हणली असं आवाज दिला तरी ऐका ना, पाय पकडते तरी रिस्पेक्ट द्यायना, अंत पाहतोय. काय पाहतोय? अंत ते पाहतो. म्हणतो माझ्या नजरेने बघ, मी विश्वास पाहतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? कन्व्हिन्स करा. कोणाला? ये देवाला. देवाला कन्व्हिन्स करा. देवा तू नाही करणार तर कोण करणार? तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? प्रेज द लॉर्ड. तुला शक्य नाही तर मग कोणाला शक्य आहे प्रभू? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला प्रभूशी बोलता आलं पाहिजे, म्हणून तुम्ही शिका चर्च. मनातली प्रार्थना नको, शब्दांनी बोला. कोणाशी? 1 to 1 बोलता. किती लोक बोलतात देवाशी घरी? त्याला म्हणतात ना खोली लावून प्रार्थना कर. ही 1 to 1 प्रेयर झाली पाहिजे. येस. बोललं पाहिजे. कोणाशी? येशूशी बोललो. बोललं पाहिजे. स्टार्टिंगला नाही येणार, पण हळूहळू जेच तुम्ही बोलाल तुम्हाला देवाचा व्हॉइस तुमच्या आत्म्यात येणार आणि ते कम्युनिकेशन नंतर एवढं वाढणार का तुम्ही घरात काय बाहेरही बोलणार आणि लोकांना वाटणार की दिवाळीचे सिस्टर वाटतं कोणाशी बोलू राहिले काय हो, तुझ्याशी नाही. कारण तिला असं वाटतं कोणाशी बोलतोय, तिच्याशी. पण आपलं कम्युनिकेशन कोणाचं चाललंय? आपल्या देवासोबत. का कम्युनिकेशन एवढं वाढतं का मग खोली काय आणि बाहेर काय आपलं समजतच नाही. आपलं कम्युनिकेशन देवाबरोबर सुरू होऊन जातं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय चर्च? आपलं बोलणं प्रभूशी होतं, त्या बोलण्यामध्ये देह बोलतो, राग भडकतो, पण आत्मा पुन्हा त्याच्यावर ओव्हरकम करतो, ते विचार दूर करतो आणि आम्हाला आत्म्याची शक्ती येतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक ब्लेस होतात आजच्या वचनाद्वारे, ललकारण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. पण कोणाला स्टँड घ्यायचा? आपल्याला. हा, लोक पण ललकारतील. कोण? लोक. आलिशाने जे शब्द पाठवला, काय पाठवलं? शब्द पाठवला का उद्या परमेश्वर करणार. तो म्हणला आकाशाचे कपाट जरी उघडी तसं होणार. असे लोक म्हणतील किती दिवस चर्चा जातोय, किती आठवड्यापासून तेच ऐकू, इश्यू करणारे, इश्यू करणारे, इश्यू करणारे. आपण म्हणू प्रभू आता मी काय उत्तर देऊ? ते म्हणतो मी कुठून उत्तर देऊ? तूच उत्तर द्यायचंस. विश्वासाला तुझ्या ललकारलंय, आव्हान तुला दिलं, तू म्हणतो कोण उत्तर दे? अरे तू उत्तर दे आणि माझा महिमा करून ये. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना कळतंय? आज लोकांना प्रश्न काय, प्रभू आता ते जर भेटले तर परत तेच विचारतील, बेटर इकडे नको झालं, तिकडे तोंड फिरवतो. त्याच्याकडून तोंड फिरवलं, पण ते म्हणतो मला भेटशील तर मी विचारणार तोंड का फिरवलंस. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय? हा व्यक्ती मला परत विचारणार माझ्या जीवनाबद्दल, माझ्या घराबद्दल, म्हणून मी त्याच्याकडून काय फिरवलं? माझं तोंड फिरवलं. जाऊ ते म्हणालाच नको काही त्याला, पण ते म्हणतो मी पाहिलं ना तुला तोंड फिरवलंस. माझा गौरव करून यायचा होता तिथं, तू माझ्या बाजूने बोलून यायचं होतं, मी बघितलं असतं त्याला नंतर. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना कळतं चर्च? पळू नका. आव्हान देणाऱ्या लोकांपासून पळू नका चर्च. त्यांना हसू द्या, हा टाइम त्यांचा आहे, पण समय येईल प्रभूच्या गौरवाचा, त्यास ते पण पाहतील का देव काय कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आम्हाला पाहतोय, प्रभू आम्हाला पाहतोय. त्याचं निगेटिव्ह घेऊन देवाशी निगेटिव्ह होऊ नका. त्याच्या आव्हानाला ललकारा. त्या कनानी स्त्रीने कोणता बॅकग्राऊंड नाही चर्च वचनाचा तिचा. यहुदी लोकांना तरी काय होतं? नियमशास्त्र. त्यांच्याकडे अब्राहम आहे, त्यांच्याकडे एस्तर आहे, त्यांच्याकडे रोल मॉडेल्स आहेत विश्वास ठेवण्यासाठी. कनानी स्त्रीकडे कोणता रोल मॉडेल आहे? काहीच नाही.
तिने फक्त ऐकलं, कोण दया दाखवतो? येशू. आणि ठरवलं चर्च का येशूचे पाय सोडायचेच नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च? आमच्याकडे रोल मॉडेल्स आहेत. आमच्याकडे अब्राहम आहे, आमच्याकडे दानियल आहे, आमच्याकडे जक्कई आहे, आमच्याकडे मत्तय आहे, आमच्याकडे पेत्र आहे, आमच्याकडे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत चर्च, जे आम्हाला बूस्टअप करतात का प्रभू तुमच्यावर दया दाखवू शकतो. प्रेज द लॉर्ड. मग आपण विश्वास सोडायचा का? त्या आशेने आले, देवाने शब्द बोलले. काय बोलले? शब्द. मग ते शब्द ब्लेसिंग्स आहेत का नाही आहेत? येस आहे. कमॉन, आहेत का नाही आहेत? घरी गेल्यानंतर ते पूर्ण होणार का नाही होणार? पण कधी कधी तो विश्वास दिसत नाही चर्च. ती स्त्री आली, प्रभूला कन्व्हिन्स केलं, ते म्हणतो तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तिने संदेह धरला नाही, विश्वासाने गेली आणि तिचा मुलगा, तिची मुलगी त्या बंधनातून काय झाली? आम्ही पण चर्चमध्ये येतो, दुःखी अवस्थेत येतो, वचन येतं का नाही येत? येस येतं. आशीर्वादाबद्दल. कशाबद्दल? आशीर्वादाबद्दल. मग ते होणार का नाही होणार? येस मग ते होणार. कुणी अंगीकार करायचे? आपण. पण आपण करत नाही चर्च. कमॉन, कळतंय? तुम्ही उलट येऊन पास्टरांचं आव्हान देऊन जाता, पास्टर लय अवघड चाललंय. अरे एवढं 1 तासभर सांगितलं ना तुला, 1 तास तुला सांगितलंय. मलाच आव्हान पडतं का नेहमी? आता अजून काय सांगू याला? कमॉन, किती लोकांना समजतंय? तुला एवढं सांगितलं का देव काय करू शकतो? तू म्हणला पाहिजे का प्रेज गॉड, देव बोलला, देव करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, वचनात कव्हर नाही झालं, अशी काही रिक्वेस्ट असेल तर नक्की सांगा, मी सांगतो तुम्हाला, प्रे करतो तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. नवीन लोक असतात म्हणून आम्हाला म्हणावं लागतं की या आम्ही तुम्हासाठी काय करू? प्रे करू, बॅकिंग देऊ. आमची प्रेयर नक्की असणार, पण कोणती प्रेयर? ब्लेसिंग्सवाली. प्रेज द लॉर्ड. एवढं वचन सांगून तुझा विश्वास आभाळाला नेला आणि तू परत खाली उतरून परत आमच्याकडे तेच सांगायला आला. तो आता मन का प्रभू करणार आहे? येस. देव माझ्याशी आज बोलून गेला, त्या गोष्टी प्रभूने हात ठेवला आहे. आता ही प्रार्थना करा का माझा विश्वास तुटू नये. प्रेज द लॉर्ड. यूट्यूब बद्दल मी खरं सांगतो, आता मी रेकॉर्डिंग घेत जाईल यूट्यूबच्या. लोक जर फोन करतात, ते म्हणतात पास्टर प्रे करा, मी हा मेसेज ऐकलाय, माझा विश्वास आहे. मला माहित नाही कोणता, मी बाहेर असल्यामुळे कोणता मेसेज होता मी पाहिला नाही यूट्यूबवर, काय कोणता मेसेज होता. एक बहिणीने फोन केला पुण्याहून, हजबंड दारूमध्ये. आईनी म्हणजे त्या सिस्टरच्या आईनी भावानी मिळून तिच्या नवऱ्याला चांगलं काय केलं? मारलं. पण शेवटी तिचा जीव तिच्या नवऱ्यात होता. तिची इच्छा होती तो काय व्हावा? सुटावा. आणि म्हणून तिने तो संदेश ऐकला. ती म्हणली मी ती प्रार्थना ऐकली, मी ती साक्ष ऐकली आणि पास्टर मी विश्वास ठेवला का देव कार्य करणार. तुम्ही फक्त आता एक प्रार्थना करा आणि माझा विश्वास आहे की देव माझ्या बाजूने कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. मी डिफरन्स पाहतो चर्च. यूट्यूबवर फक्त वचन गेलं, त्यांनी अंगीकार केला, म्हणला फक्त प्रे करा, मी ऑलरेडी ग्रहण केलंय, देव आप करणार. आनंद वाटतो चर्च असा विश्वास ऐकून. प्रेज द लॉर्ड. नक्की आम्ही प्रे करू, पण तुम्ही म्हणा का पहिले वचन तुम्हाला काय दिलं? पहिलं वचन. तुम्ही म्हणा कुठतरी टच झालंय मला. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतंय? कारण पहिले बी आहे. काय बी नाही? फळ कुठून आणायचं चर्च डायरेक्ट? प्रेज द लॉर्ड. पहिले बी पेरलंय, बी कुठंतरी टच झालं पाहिजे. जर बी टच झालंय तर फ्रूट येणार चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला शब्द दिलेत, वचन तुमच्या लाईफवर आलंय, तुमच्या जीवनाशी बोललंय, तर म्हणतो जा हे वचन तुला ब्लेस करणार. तू म्हणला पाहिजे का येस मी साक्ष स्वीकारतो, आजचं वचन माझ्या लाईफसाठी होतं, पुढच्या वीकमध्ये पुढच्या दिवसांमध्ये मी साक्ष देऊन मी प्रभूचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? पहा 10 कुष्ठरोगी होते, कोणाकडे आले? येशूकडे. सगळे बोला, कोणाकडे आले? येशूकडे का आले? बरं होण्यासाठी. आतमध्ये काय होती? एक अशा उगाच आले का येशूकडं? नाही, ऐकलं बाबा, लोकांना काय करतो? बरे करतो. खूप सुंदर आहे बरं का. प्रभूकडे आले. आता प्रभूने हात ठेवून लगेच कुष्ठरोग गेला नाही. तुमचा विश्वास काही बरं करतो? हा प्रभू आमचा विश्वास आहे, तू प्रार्थना कर, आम्ही बरे करतो. जा बरे झाले. येस. काय म्हणला? जा बरे झाले. आणि या जगाला दाखवायचे बरे झाले नव्हते. येस. बरे झालेले नव्हते. पण तो म्हणतो तुमचा विश्वास काय? तर प्रभू तू काय बोल, शब्द बोल, आम्ही कसे होणार? बरे होणार. ते म्हणतो तुम्ही शब्द बोललो, तुम्ही बरे झाले, तुम्ही जा. चर्च कोड गेलेले नव्हते, पण ज्याच ते विश्वासाने निघाले चर्च, त्यांचे कोड काय झाले? निघून गेले. देव काय बोलला? शब्द बोलला. मग आमच्याशी पण देव काय बोलतो? शब्द बोलतोय. पण जे शब्द बोलतो ते अंगीकार करायचं काम आपलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटतं का इन्स्टंट मिरॅकल व्हावं, म्हणजे लगेच चमत्कार व्हावा, तर तुम्ही ते शब्द काय करा? स्वीकारा चर्च, जे परमेश्वर बोलतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला हे कळालं का हा वाणी, हा व्हॉइस माझ्या परमेश्वराचा आहे, हे शब्द माझ्या प्रभूचे, प्रभू हे तू बोलतोय, इन्स्टंट त्याच समय तुमच्या जीवनात, तुमच्या घरामध्ये प्रभूचं कार्य दिसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 10 आले, लगेच बरे झाले का जागेवर? नाही.
समजा हात पुढे केला, प्रभू इथं इथं टच कर, प्रभून काय बोलला शब्द बोलला, आणि त्यांचा विश्वास होता का प्रभू काय बोलल, शब्द आणि बोलला. म्हणतो तुम्हाला वाटतं का मी बोललो तर बरं होईल, हा प्रभू. तो म्हणतो जा आणि या काय दाखव. याचकांना दाखव. कोड घेऊन निघाले. कसे निघाले? कोड घेऊन. पण हा विश्वास का कोणी आम्हाला बरं केलं, येशूने बरं कोड केलं. निघून गेला चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असं कार्य होऊ दे ना चर्च, घरी पोहोचायच्या पहिले रिझल्ट दिसू द्या. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जर शब्द बोलला ना, ते शब्द पकडा चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने देवबाप कार्य करणार आहे, देवबाप कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? आपला विश्वास वेगळा. बाबा उशीर झाला, आता हे भांडणं, आता हे गडबड, आता हे असं, आता हे तसं. अरे बी मर राहिलं ते. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते कुष्ठरोगी होते, ते म्हणले असतील आता हे दगड तिकडं, आता तिथे ना आम्हाला हाकलून. तसं बोलले का ते? नाही बोलले. ते म्हणत असतील अरे येशूकडे आलो काय तर हात टेबल बरं करेल, पण हा दगड खायला पाठवतोय कुठं? याचकांकडं. हा, कारण ह्याच्याकडे जायचं तर कोड घेऊन नसतं जात, बरं होऊन जातात. कसं जातात? बरं होऊन. पण ते कोड घेऊन पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणले पाहिजे? काय भेटतील? दगड भेटतील. आम्ही पण चर्चमध्ये निघालेलो, दगडांची आमच्या डोक्यात कल्पना येते. आता असं होईल, आता तसं होईल, आता संपलं, आता गेलं. अरे देव काय बोलला ते मनन करत जा घरी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा आता तू जे बोलला ना असंच होणार आहे माझ्या घरामध्ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? आव्हान दिलं जातं कशाला? विश्वासाला. विश्वासाला. लाल करण्यात येतं त्याला. येशूनी केलं. कोणी केलं? कमॉन, केलं का नाही केलं? आता 10 लोक आले, विश्वास आहे का? जा बरे झाले. प्रभूने त्यांना ललकारलं त्यांच्या विश्वासाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना टॉपिक कळाला ललकारणं म्हणजे काय? कळतं ना चर्च? ललकारण्यात येईल. गोल्ल्यात पण येऊन ललकारत होता. प्रेज द लॉर्ड. 100% आम्हाला हे आव्हान दिलं जाईल, पण आम्हाला उभं राहायचं. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. प्रेज द लॉर्ड. मार्था आणि मारिया, प्रभू पुनरुत्थान जीवन तूच आहे, चल कबरेकडं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुनरुत्थान जीवन तूच आहे. तू असताना असं झालं नसतं, चल कबरेकडं. नको प्रभू, धोंड काढ, नको प्रभू, काय येत असेल? वास येत असेल. देव आव्हान देतो तिच्या विश्वासाला. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च? काय दिलं देवानी? आव्हान दिलं. एवढा विश्वास आहे का पुनरुत्थान जीवन मी आहे, चल मग कुठं? कबरेकडे. माझा गौरव पाहण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आभारामाला प्रभू म्हणला की मी तुला संतती देईल. हसला. काय झालं? हसला. म्हणजे त्याचा विश्वास होता पहिले कोणावर? येशूवर. म्हणून तो हगार बरोबर पहिले लग्न करत नव्हता. त्याचा विश्वास होता परमेश्वरावर का देव मला संतती देणार. पण जे देव बोलला तोच हसून स्वतःच्या विश्वासात त्याने आव्हान दिल्याच. येस. किती लोकांना समजतं? फक्त साराच नाही हसली. आमच्या डोक्यात फक्त काय कोण हसली? सारा हसली. आब्राम पण हसलाय. बायबलमध्ये लिहिलंय का ज्यास देव बोलला ना, आब्राम पण काय झाला? म्हणजे तू देवाविरोधात नाही हसलास, तू स्वतःच्या विश्वासाविरोधात हसलास. देवाच्या प्रती एवढ्या वर्षी तू प्रतीक्षा केली, आता त्याच विश्वासाला तूच आव्हान देतो का? असं होऊ शकतं का? तो म्हणतो ती 90 वर्षाची, मी 100 वर्षाचा. म्हणजे तूच तुझ्या विश्वासाला काय देऊ राहिला? आव्हान देतोस. देह आमच्या विरोधात उभं राहणार, पण आत्म्याने त्या आव्हानाला चेंज करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह म्हणणार का नाही होणार, नाही होणार, पण परमेश्वर मला इथूनही एक छोटीशी आशा मी ठेवतो का अजूनही मला थोडाफार होप आहे का प्रभू तू काहीतरी करू शकतोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या देह आहे तो आव्हान क्रिएट करणार. प्रेज द लॉर्ड. पण त्या आव्हानाला कोणी रिजेक्ट करायचं? पण सगळं बोला, कोणी? आपण रिजेक्ट करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बॅक फूट वर जाऊ नका. कोणाचा गौरव करा? देवाचा. प्रभूचा महिमा करायचा. आमचा देह 100% अपोजिट बोलणार, पण आपण म्हणायचं का नाही, जरी देह हे म्हणतं, परिस्थिती अशी म्हणती, लोक असे म्हणतात, वातावरण तसं आहे, पण परमेश्वर मी हे आव्हान रिजेक्ट करतो. मी म्हणतो का नाही, माझा देव माझ्या लाईफमध्ये त्याच्या बाजूनी कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना टच होतंय वचन? कमॉन, समजते प्रत्येकाला. चॅलेंज आहे. टाइम टू टाइम काय आहे चर्च? चॅलेंज आहे चर्च. पण तुम्ही ते चॅलेंज काय करायचं? रिजेक्ट करायचं. म्हणजे कोण कार्य करणार आहे? माझा देव कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. कमान, होणार का नाही होणार चर्च? होणार का नाही होणार? कोणाला बोलायचंय? आपल्याला सगळं बोला, कोणाला बोलायचं? आपल्याला. मन म्हणणार नाही होणार, म्हणा नाही, देवा तूच करणार आहेस. येस. तुलाच सगळं काही शक्य आहे, तुलाच मी सांगणार आहे, तुझाच गौरव मी करणार आहे, तुलाच महिमा मी देणार आहे परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मी कसाही असो, माझी पात्रता नसेल,
पण देवा तुझ्यात ती धमक आहे, तुझ्यात ती पात्रता आहे, तुझ्यात तो अनुग्रह आहे का तू मला ब्लेस करू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला लिमिटेशन्स आहे प्रभूपर्यंत जाण्याचे, पण देवाला लिमिटेशन्स नाहीये आमच्याकडे येण्याचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला लिमिटेशन्स आहेत. प्रेज द लॉर्ड. मे बी आम्ही वीक असू, पापी असू, कशी असू, म्हणून प्रभू माझी एक मर्यादा आहे, पण देवा तू त्याच्या पलीकडे जाऊन येणार आहे. प्रेज द लॉर्ड. 38 वर्षाचा व्यक्ती लिमिटेशन्स होते. लिमिटेशन्स म्हणजे कळतं ना काय होती, त्याला मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. पण देव तू त्या मर्यादेच्या पलीकडे येऊन मला ब्लेस करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कन्व्हिन्स करा कोणाला, देवाला. आणि कन्व्हिन्स कसं करायचं यासाठी बायबल वाचा. प्रेज द लॉर्ड. देव शिकवणार चर्च. हे जे लिहिलं नाही पवित्र शास्त्रात प्रत्येकाच्या जीवनाबद्दल, देव त्यातून आम्हाला शिकवतो का बघ कसं मन वळवलं तिने, कसं कन्व्हिन्स केलं. मग तू घेतलं, तू पण कन्व्हिन्स कर मला, तू पण माझ्याप्रती आशा ठेव, धरून ठेव मला, बघ मी तुला फळदायी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान होणार का नाही होणार चर्च. म्हणून उद्या वचन येईल, डाऊट धरायचा, घरी ते सांभाळून ठेवायचं, त्याला ललकारण्यात येईल, त्याला आव्हान देण्यात येईल, पण तेच वचन तुम्हाला फळदायी करणार. प्रेज द लॉर्ड. आज देव आम्हाला काय सांगतोय चर्च. मी ऑलरेडी तुला काय दिलंय, सगळं बोला काय दिलंय, वचन दिलंय. मी ऑलरेडी तुला वचन, माझं कमिटमेंट, माझं प्रॉमिस दिलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला पुन्हा खत पाणी टाक, ते तुला फळाकडे घेऊन जाणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात का तुमच्या जीवनाबद्दल देव बोललाय, तुमच्या समस्येबद्दल देव बोललाय, तुमच्या चॅलेंजेस बद्दल देव बोललाय. आता चर्च धरून ठेवा. प्रेज द लॉर्ड. 100% रिझल्ट येईल आणि प्रभूची महिमा होणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, उभं राहूया आपण सर्व. सो फादर कम ऑन, सर्व उभं राहू, नेत्र बंद करूया आपले. धन्यवाद येशू. आपले हात उभारू. देवा तू इथं आहेस, तुला मला सोडायचं नाही. याईरप्रमाणे तू निघला माझ्या बरोबर, पण ज्यास मला आव्हान देण्यात आलं मी तुला तिथंच सोडलं, पण तुझी इच्छा नाहीये प्रभू. हो दे बाप्पा. कमीत तुला त्या शब्दांना सोडावं. येस येस. कम ऑन चर्च, एव्हरीवन. देवा तुमच्याशी बोलतोय, म्हणजे युट्यूबवर पाहतायत, ऑनलाईन पाहतायत. देवाने ऑलरेडी तुझ्या जीवनाबद्दल त्या गोष्टींबद्दल बोललाय जे तुला आव्हान समान आहेत, येस येस. भीती समान आहेत, निराशा समान आहेत. येस येस. देवाने तिथं तुझ्या जीवनात बोट ठेवलंय. येस आमेन. देवाने तुझ्या सेवकाईबद्दल पण देखील तुझ्याशी बोलला. येस जीसस. परमेश्वर शब्दांना नाकारू नकोस. हो दे बाप्पा. तू ते शब्द धरले, त्या समय आनंदी झाला, येस येस. पण ज्यास आव्हान आले, तुला ललकारण्यात आलं, तू त्या भ्रमात अडकलास. येस दे बाप्पा. पण आज देव त्या याईरप्रमाणे तुला बोलतो का ऐक, येस त्या शब्दांना ऐकू नकोस. Yes. ऐक त्या स्थितीकडे पाहू नकोस. येस येस. ऐक जे वातावरणात तू वाय त्या वातावरणाला समरूप होऊ नकोस. येस येस. देवाचा शब्द धरून राहा. येस आमेन. देवाचा शब्द धरून राहा. येस आमेन. हो, मी पाहतोय जीसस. एक होली स्पिरिटचा अनॉइंटिंग मूव्ह होतोय अनेकांवर. अनेकांनी ते कमिटमेंट विसरून गेले, देवाचे शब्द विसरून गेले. ते म्हणतो का ते कमिटमेंट विसरू नको, ते शब्द विसरू नको. ते माझं प्रॉमिस आहे तुझ्या लाईफसाठी, तुझ्या लेकरांसाठी, तुझ्या फॅमिलीसाठी, तुझ्या वैभवशाली गोष्टींसाठी, तुझ्या मॅरेजसाठी, तुझ्या पोटच्या फळासाठी, तुझ्या कुटुंबाचा समेटसाठी, तुझ्या लेकरांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं त्यासाठी. येस येस सर. ते वर्ड्स परमेश्वराचे येस येस. जे पण तुला भेडवतंय, येस. जे वातावरण तुला ललकारतंय, आव्हान देतंय, येस येस. त्याकडे लक्ष देऊ नकोस. येस आमेन. परमेश्वर देव तुझ्या बरोबर आहे. येस आमेन. आज तो म्हणतो पुन्हा नवीनतेने उभा राहा, Yes, yes. पुन्हा नवीन आशा पांघर, Yes, Jesus. पुन्हा आशेने बाहेर पड. Yes, amen. पुन्हा देवाचा शब्द आपल्या अंतरात्म्यात फिरू दे. Yes, Jesus. आणि दाविदाप्रमाणे बोल का प्रभू तू एकदा बोलतोस पण 10 वेळेस माझ्या अंतरात्म्यात फिरू दे. Yes, ते Father. शब्द माझ्या अंतरात्म्यात फिरू दे. Yes, yes, ते Lord. शब्द माझ्या अंतरात्म्यात फिरू दे. Yes, कारण त्या Jesus. शब्दामध्ये जीवन आहे, हो, त्या देवा. शब्दामध्ये जीवन आहे. Yes, ते Father. शब्द माझ्या लाईफ बदलणार Yes, आहे. amen. म्हणून देवा जे शब्द माझ्या पतीबद्दल बोलला, हो, देवा. अब्बा ते होणार. Yes, त्याची दारू amen. सुटणार, Yes, त्याचा Papa. स्वभाव टर्न होणार. Yes, तर Lord. येशू मध्ये 100% उभा राहणार. येस आमेन. जे शब्द माझ्या जॉब बद्दल बोलण्यात आले, येस येस येस. प्रभू त्या लेवलवर मी जाणार, हो दे बाप्पा. त्या सॅलरीला मी टच करणार पित्या, Yes, Father. ते प्रमोशन मी रिसीव्ह करणार Receive पित्या. करणार, येशूच्या देवा मी नावात. तुझी महिमा पाहणार. Yes, Father. त्या बिझनेस बद्दल तू माझ्या बोलला परमेश्वर. हो दे बाप्पा. जरी कॉम्पिटिशन असलं, Yes, जरी yes. मंदी असली परमेश्वर, Yes, दे पण बाप्पा. देवा तू मला प्रोव्हाइड करणार Yes, Father आहे. तू Lord. मला उत्तम देणार आहे हो दे पित्या. बाप्पा. मी ग्रो करणार आहे प्रभू. Yes.